रात्रभरच्या दमलेल्या प्रवासाचा थकवा घेऊन शांत झोपलेलो. अर्थात मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून मी काल कोकण रेल्वेच्या त्या भर गर्दीतनं गावी पाऊल ठेवलं होतं. एरवी मुंबईत जवळपास 12ही महिने असलेल्या गरमीमुळे डोळे लवकर उघडत असे. पण आज सकाळच्या त्या गारव्याने लवकर जाग आली. प्रयत्न करूनही पुन्हा काही झोप लागेना. त्यामुळे म्हटलं आता लोळत पडण्यापेक्षा एक कप चहाचा घ्यावा आणि पडवीत जाऊन बसावं. चहाचा कप घेऊन अंगणात आलो आणि घराच्या आजूबाजूला असलेल्या दुकाने लक्ष वेधून घेतलं. पावसाळा संपून हिवाळा चालू होता, त्यामुळे शेजारचं ही घर ह्या जबरदस्त अशा धुक्याने दिसेनासं झालेलं. त्यात पायाला लागणार थंड अंगण. रात्रभराच्या कडकडत्या थंडीनेही जमीनही गारठून गेली होती. अंगणाच्या शेजारी आलेल्या गवतावरच्या दवाने तर त्यांच्या सुंदरतेवर आणखीनच भार आणली होती. त्यामुळे नकळत त्या गवतावर हात फिरवला गेला. हा सगळा निसर्गाचा आनंद घेत होतो. इतक्या समोरून कोणीतरी त्या धुक्यातून टॉर्च घेऊन येताना दिसलं. ती व्यक्ती जवळ येत होती, पण नेमकी कोण हे काही केल्या लक्षात येईना. शेवटी ती व्यक्ती माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि माझ्याकडे अगदी डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्या व्यक्तीने टॉर्च 2-3 वेळा फिरवला. काही क्षणासाठी ही नजर उतरवण्याची आधुनिक पद्धत उत्पन्न झाली आहे की काय असा प्रश्न मला पडला. आणि त्या प्रश्नाला वाट मोकळी करून देणार इतका समोरून एक प्रश्न आला. तू आप्पाचा रोहित ना रे? आपण ओळखू न शकलेल्या व्यक्तीने आपल्याला आपल्या रक्ताच्या नात्याच्या नावासकट ओळखावं, ही गोष्ट अभिमानाची वाटून घ्यावी का लाजिरवाणे, हा प्रश्न मला पडला. परंतु फारसा विचार न करता हो, मी आप्पाचा धाकटा मुलगा रोहित. पण तुम्ही? मग त्यांनी माझ्या दिशेने असलेली टॉर्चही स्वतःच्या हनुवटीच्या खाली धरली आणि ओळखलं मला, असा विध्वस्तक प्रश्न केला, ज्याचं उत्तर अर्थातच नाही असं होतं. शेवटी रहस्य उलगडलं गेलं आणि अरे मी काका, 2 घर सोडून राहतो तो रघुनाथ काका. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. रघु काका? आमच्या वाडीतले साधारण 80च्या आसपास वय असलेली पण अजूनही तब्येतीने तंदुरुस्त असलेले रघु काका. मैदानी खेळात तर त्यांचा हातखंडा प्रचंड होता. त्यांच्या काळी कबड्डी ह्या खेळात संपूर्ण पंचक्रोशीत नावाजलेले एक अष्टपैलू खेळाडू. आजही पंचक्रोशीतले आमच्या वयातले कबड्डीपटू त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जातात. माझ्यासकट माझ्या वयाच्या सर्व मुलांच्या बारशाचे पेढे खाल्लेली ही लोक, त्यामुळे त्यांना DNA तपासून ह्या कोणाचा हे सांगण्याची गरजच नाही. त्यामुळे तुम्ही मला कसं ओळखलंत, असा बेमतलबी प्रश्न विचारण्याच्या फंदात न पडता त्यांना आत बोलवलं. त्यांना बोलावत असताना आकाशाकडे लक्ष केलं आणि आनंद झाला की काही क्षणात सूर्य त्या धुक्याच्या चांदणीतून बाहेर डोकावणार आणि सकाळची कोवळी किरणही अंगावर घरावर पडणार. काकांना घराच्या पडवीत एक खुर्ची दिली बसायला. आज जाऊन आईकडून आणखीन एक चहाचा कप आणून काकांना दिला आणि आमच्यात वेगवेगळ्या गप्पा रंगू लागल्या. काकांचा मुळातच हसरा आणि खेळकर स्वभाव, त्यामुळे त्यांच्याबरोबर कोणीही फार काळ चेहरा पाडून राहू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैदानी खेळातले खेळाडू असल्याने त्यांना कोणता विषय शांतपणे आणि कोणता विषय आक्रमणाने धडीस न्यायचा ह्याच उत्कृष्ट कौशल्य त्यांच्याकडे होतं. त्यामुळे ते नव्या पिढीचेही चाहतेच होते. आणि माझ्या बाबतीत तर त्यांना जास्त माहिती नव्हती, कारण लहानाचा मोठा मी मुंबईत झालेलो. कधी काळी येऊन जाऊन गावी असायचो, पण तरी सुद्धा आमच्या वेगवेगळ्या विषयाच्या गप्पावरून त्यांनी एक शेरा लावला. तू खूप उत्तम वक्ता आहेस, तेव्हा राजकारणात जायला हरकत नाही. त्यांच्या ह्या निरीक्षणावर आम्ही दोघेही मनसोक्त हसलो. आमच्या गप्पा रंगत असताना माझ्या नजरा सतत आकाशाकडे जात होत्या.
कधी एकदाचा तो सूर्य बाहेर येतोय ह्या विचाराने. पण 80त असलेल्या त्या डोळ्यांनी माझ्या त्या नजराही टिपल्या आणि अरे मी इथून बाहेर पडल्याशिवाय सूर्य उगवणार नाही एवढं बोलून स्वतःच हसू लागले. आणि मी मात्र त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याच्या केविलवाना प्रयत्न करत होतो. मग त्यांचं हसून झाल्यावर अत्यंत मार्मिक प्रश्न त्यांनी मला विचारला. लग्नाचा काही विचार केलायस का नाही? अनपेक्षित आलेल्या ह्या प्रश्नाला पगल देण्याचा प्रयत्न मी केला होता. इतक्या लवकर अजून मी फार कोवळा आहे हो. माझा हा प्रश्न कशा पद्धतीने फसला ह्याचं उत्तर म्हणजे प्रेमात पडलास तर. मी नाही नाही असं काही नाही असा केविलवाना प्रयत्न करत होतो त्यांना समजावण्याचा. पण अरे असू देत रे, होतं ह्या वयात प्रेम, काही हरकत नाही. तुला सांगतो, मी एकदा तालुक्याच्या कबड्डीच्या स्पर्धेला गेलो होतो. इथपासून त्याची स्वतःची प्रेम कहाणी सुरू झाली. अर्थात त्यांच्या काळातली प्रेम कहाणी ऐकायला मजाच येत होती म्हणा. शेवटी एकदाच्या आमच्या गप्पा संपल्या आणि ते स्वतःहून निघून लागले. गप्पा फार रंगत होत्या, पण गप्पाच्या ओघात त्यांना कुठेतरी जायचं होतं ते विसरून गेले. मी आमच्या दोघांचा संपलेला चहाचा कप आत नेला, बाहेर पडवीत आलो. खुर्च्या बाजूला करत असताना मला जमिनीवर 2 थेंब पडलेले दिसले. एका क्षणाचाही विलंब न लावता माझी नजर त्या हळूहळू चालणाऱ्या देहाकडे गेल्या. मी लगेचच अंगणात गेलो. त्यांना हाक मारली. मागे वळून पाहण्याआधी त्यांचे दोन्ही हात हे त्यांचे डोळे पुसण्यासाठी डोळ्याच्या दिशेने गेले. डोळे पुसून झाल्यावर त्यांनी माझ्याकडे बघितलं, पण त्यांचे डोळे हे अजूनही पाणावलेलेच होते. न राहता काका तुम्ही रडताय असा भेटल्यापासूनचा दुसरा प्रश्न केला. काका उत्तरले, आज बऱ्याच दिवसांनी मन मोकळं करून कोणाशी तरी बोललो, मोठ्याने हसलो, आता बरं वाटते. तू मला नीट ओळखतही नाहीस, तरीसुद्धा माझ्याबरोबर गप्पा मारल्यास. देव तुला सदैव सुखी ठेव. असं बोलून ते निघून गेले. पण त्यांच्या ह्या शब्दाने ते दृष्टीपलीकडे जाईपर्यंत माझ्या नजरा त्यांच्यावर रोखून धरल्या होत्या. रघु काका दृष्टीपलीकडे निघून गेले आणि इथून सूर्याची सकाळची कोवळी किरणं माझ्या देहावर पडू लागली. पण रघु काकांच्या शेवटच्या शब्दात मी इतका गुंतून गेलो होतो की ज्या सूर्यकिरणाची मी मगाचपासून आतुरतेने वाट बघत होतो त्याचा स्पर्शच जाणवत नव्हता. हे सगळं घडत असताना आतून आईचा आवाज ऐकू आला. अंघोळीचं पाणी तापलंय, जातोयस ना रघु काकांच्या वर्षश्राद्धला? हा आवाज कानावर पडताच भानावर आलो आणि रघु काका आता आपल्यात नाहीत हे लक्षात आलं. रघु काका संपूर्ण पंचक्रोशीत आजही ज्यांचं नाव सर्वोत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून घेतलं जातं, आजही पंचक्रोशीतल्या तरुणाचा कबड्डीमध्ये हाच रोल मॉडेल असलेला व्यक्ती रघुनाथ बापाजी सुर्वे. आयुष्याची सोबतीन काकांच्या वयाच्या 60तच गेली. 4 मुलं, 4ही मुंबईला स्थायिक. वर्षातून गणपती आणि शिमगा ह्या सणामध्ये हौशेने उगवणारे ही मुलं. लग्नानंतर आपलं एक गाव आहे, तिथे एक वृद्ध पिता आहे हेच बहुधा विसरूनच गेले होते. त्यामुळे आयुष्याची सोबतीन हे गेल्यापासून गेली 20 वर्ष ते एकटेच होते. सरकारी बँकेत असल्यामुळे निवृत्त झाल्यानंतर पेन्शनमुळे यांना मुलांपुढे हात पसरण्याची कधी गरजच पडली नाही. शिवाय लहान पाणी गाई म्हशीचं कच्चं दूध पिऊन मोठे झालेले, त्यामुळे रघु काकांना आजारपण शिवलेलंही नाही. असे हे आमचे रघु काका आज आमच्यात नाहीत. आणि मी एवढ्या गर्दीतनं मुंबईहून गावी आलो ते ह्याच रघु काकांच्या वर्षश्राद्धला. आणि मग लक्षात आले की मगाशी झालेली आमची भेट ही
ताजी नव्हती किंवा त्याचं भूत वगैरे नव्हतं, तर 2 वर्षापूर्वीची ती आमची शेवटची आणि इतका दीर्घकाळ चाललेली भेट होती. त्यांच्या ह्या भेटीमध्ये त्यांना मी एक प्रश्न न राहता विचारला होता, काका तुम्ही आता एकटे असता, मग तुमचा वेळ कसा जातो हो? त्याचं उत्तर, कोण बोललं तुला मी एकटा असतो ते? माझं शेत, माझी कर्माची झाडं, काजूची झाडं हे सगळं आहेत की माझ्या सोबतीला. मुलांची देखभाल करण्यात आयुष्य गेलं, पण मला मिळालं काय? एकटेपणा. पण माझी ही मुलं मात्र मला सांभाळून घेतायत. अगदी कडक उन्हातही त्यांच्या सावलीत बसलो ना की तुमच्या त्या मुंबईतल्या AC लाही लाजवेल अशी हवा घालतात ही मुलं माझी. हां, आता फरक फक्त एवढाच की त्यांनाही जन्म दिला ते जन्म शब्दाने बोलतात आणि ज्यांना माझ्या पूर्वजांनी जन्म दिला ते शब्दाने बोलत नाहीत. हा पण भावना मात्र समजतात. त्यांचे हे शब्द ऐकून आपली पिढी किती क्रूरपणे वागते हेच जाणवलं. तयार होऊन श्राद्धाला गेलो आणि बघतो तर काय, अख्खी पंचक्रोशी तिथे जमा झालेली. त्या गर्दीने एक गोष्ट शिकवली, कमवलेली गोष्ट ही एक दिवस जाते, पण मिळवलेली गोष्ट ही आपल्याला नंतरही टिकून राहते. सगळं आटपून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो. हा प्रश्न मनात घेऊन की आपण आपल्या आयुष्यात कमवतोय का काही मिळण्याचा प्रयत्न करतोय? एक असा प्रश्न ज्याचं उत्तर हे कदाचित मी नसल्यावर माझं वर्ष श्राद्धच देऊ शकेल. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.